स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. राम मंदिराला दिलेली देणगी गेली कुठे? उद्धव ठाकरेंकडून सवाल उपस्थित. तर प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याची ठाकरेंची मागणी. आम्ही हिंदू भोळे आहोत पण मूर्ख नाही. दानचोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर हिंदू समाज मूर्ख नाही म्हणून ठाकरेंना सत्तेबाहेर बसवलंय. नितेश राणेंचा पलटवार. उद्धव ठाकरेंना अखेर राम आठवला. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना चिमटा. तर रामाचा मार्ग सोडल्यानेच त्यांच्या पक्षाची अधोगती झाल्याची टीका. राम मंदिर दानचोरीवरून संजय राऊतांचा घणाघात. सीतामातेची 27 मंगळसूत्र चोरीला गेल्याचा आरोप. राम मंदिरातील दानाची चोरी करणारे कोण? राऊतांचा सवाल. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. रायगड आणि पालघर जिल्ह्यात उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. रायगड आणि पालघरला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यात मुसळधार, मात्र लातूरला पावसाची प्रतीक्षा. पेरणी खोळंबल्यानं शेतकरी संकटात. 8 दिवसात 4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा. काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंना 20 कोटींची ऑफर. खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा. मिस्टर परफेक्शनिस्टची तिसरी इनिंग. वयाच्या 61व्या वर्षी थाटला तिसरा संसार. आमिर खानचे गौरी स्प्रॅट सोबत कोर्ट मॅरेज. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. मुंबईत रिमझिम पाऊस, पण या पावसातही मोठी गर्दी. रामरक्षा, हनुमान चालिसेचं पठण. हे ऐकून हे चित्र एखाद्या मंदिरातलं असेल याची कल्पना तुम्हालाही आली असेल. पण मंदिरातच देवाच्या आराधनेसह आंदोलनाच्या घोषणा सुद्धा ऐकायला मिळाल्या. ठिकाण होतं दादरचं हनुमान मंदिर. राम मंदिर दान चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी आंदोलन छेडत हिंदुत्वावरून भाजपवर निशाणा साधलाय आणि त्याला आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलंय. बघूयात. आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. राम सर्वांचा आहे. राम सर्वांचा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची साथ घालत हिंदुत्वाची हाक आज दिली आहे. निमित्त होतं अयोध्येतल्या राम मंदिरात झालेल्या दान चोरीचं. याच दान चोरी विरोधात ठाकरेंनी एल्गार पुकारलाय. दादरच्या ऐतिहासिक हनुमान मंदिरात त्यांनी महाआरती करत रामरक्षा स्तोत्र, ओम श्री राम रक्षा स्तोत्र मंत्र सिया बुध कौशिकरिषे सीतारामचंद्रो देवता हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र पठण केलं. तसंच राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात देखील केलेली आहे. यावेळी त्यांनी मंदिर लुटत असाल तर हिंदू माफ करणार नाही असं म्हणत सत्ताधाऱ्यांना आणि भाजपला इशारा देखील दिलाय. आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत, पण मूर्ख नाही आहोत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय, अब हिंदू माफ नाही करेगा. शिवसेनेने तिकडे देणगी दिली होती. आपण उपकार नव्हते केले. आपण एक कर्तव्य केलं होतं. फुलला फुलाची पाकळी म्हणून आपण तिकडे ती देणगी दिली होती. 1 कोटी चांदीची वीट दिली होती. सिंधी समाजाने चांदीच्या विटा दिल्या होत्या. कुठे गेलं हे सगळं? इतकंच नाही तर यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी आम्हाला भाजप मुक्त राम हवाय असंही म्हटलं. तथाकथित हिंदू रक्षक आहेत, आपल्यावरती टीका करतायत. त्यांना मी सांगू इच्छितो की अरे जर तुमच्या धमन्यांमध्ये जास्त हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे. आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे.
राम सर्वांचा आहे, राम सर्वांचा आहे. केदारनाथ आहे तिथलं जवळपास कित्येक किलो सोनं हे लुटलं गेलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झालेत, त्यांनी उज्जैनच्या इथली सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत. महाकालचे काल आहेत हे. आणि आता अयोध्यामध्ये तर अशा बातम्या येत आहेत की शिसारी येते या लोकांची. बद्रीनाथ मध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. तर ठाकरेंनी आंदोलन पुकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना चिमटा काढला. उद्धव ठाकरेंना राम आठवले हीच आनंदाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच रामाचा मार्ग सोडला म्हणून त्यांच्या पक्षाची अधोगती झाल्याचंही फडणवीसांनी म्हटलं. तर नितेश राणेंनीही ठाकरेंच्या या आंदोलनावर टीका केली आहे. मला आनंद आहे की शेवटी उद्धवजींना राम आठवले. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल. केवळ आजच्या पुरती नाही, त्यांनी रोज एकदा रामरक्षा म्हणावी अशी माझी अपेक्षा. मला आनंद आहे की शेवटी उद्धवजींना राम आठवले. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल. केवळ आजच्या पुरती नाही, त्यांनी रोज एकदा रामरक्षा म्हणावी अशी माझी अपेक्षा. हिंदू समाज भोळा नाही, पण भोळा आहे पण मूर्ख नाही, म्हणून तर उद्धवजींना सत्तेच्या बाहेर बसवलंय ना. म्हणून तर त्यांना सत्तेकडून हकलून दिला ना. कारण हिंदूंना माहिती आहे की भैरूप्या कोण आहेत. कोणी वोट जिहादच्या नावाने त्याचे खासदार निवडून दिले हे हिंदूंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. समस्त हिंदू समाज निश्चित पद्धतीने विचारपूर्वक लोकांना जवळ घेतो आणि लांबही करतो. याचा अनुभव उद्धवजींना 24ला आलेला आहे. राम मंदिरातील दान चोरीसाठी छेडलेल्या आंदोलनातच ठाकरेंनी धनुष्यबाण चोरीचा आरोप करत मशालीने अन्यायाची लंका जाळण्याचा इशारा दिला. तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आणि जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. हा हिंदू हा काही वेडा नाही. पावसात चिंब भिजून सुद्धा राम रक्षा म्हणतोय, मारुती स्तोत्र म्हणतोय, हनुमान चालीसा म्हणतोय. कशासाठी म्हणतोय? काय घरी वेळ जात नाही म्हणून म्हणतोय? ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. आणि राम भक्त कसे आहेत अजून जर काही राज्य करताना कळले नसतील तर त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की प्रभू श्रीरामाबरोबर जी वानर सेना होती त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर नवनाथ बन यांनी लंका हनुमानाने मशालीने नाही तर शेपटाने जाळली होती असं म्हणत ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचा विसर उद्धवजी ठाकरे यांना झालाय त्याचप्रमाणे रामायण देखील उद्धवजी ठाकरे विसरलेले दिसत आहेत. कारण मशालीने लंका जाळली नव्हती तर हनुमंतरायाच्या शेपटीने लंका जाळली होती. हा इतिहास आहे, हे रामायणातला दाखला आहे. उद्धवजी ठाकरे प्रभू रामचंद्रांना तुम्ही विसरला. तुमच्या अहंकाराची लंका जनतेच्या शेपटीने जाळून टाकलेली आहे हे देखील तुम्ही विसरला. आणि हनुमंतरायाची हनुमान चालीसा म्हणणाऱ्यावर तुमचं सरकार असताना तुम्ही गुन्हा दाखल केला होता. हिंदुत्व सोडल्याचा आरोप विरोधकांकडून ठाकरेंवर कायम केला जातो. त्याला ठाकरेंकडून उत्तरही दिलं जातं. पण आता हीच प्रतिमा बदलण्याची संधी ठाकरेंना अयोध्या दानचोरी प्रकरणामुळे मिळाली आहे. कारण या दानचोरी विरोधात देशभरात संताप आहे. त्यामुळे ठाकरे हा मुद्दा उचलून भाजपवर शरसंधान साधत हिंदुत्वाची हाक देत आहेत. त्यामुळे ठाकरे आपल्या हिंदुत्वाला आणखी धार देणार, त्याचीच प्रचिती देणारं हे आंदोलन होतं. त्यामुळे दानचोरीच्या मुद्द्यावरून भाजपला घेरत आपली हिंदुत्वाची प्रतिमा आणखी ठसठशीत करण्याचा हा प्रयत्न यशस्वी होतो का हे बघावं लागेल. सौरभ कोरटकर, झी24 तास, मुंबई. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना अनेक सवाल केले आहेत. राम आणि सीता मातेचे दागिने आभूषणं चोरीला गेले आहेत असा गंभीर आरोप सुद्धा राऊतांनी केला. यावरून सत्ताधारी शिवसेना भाजपनं राऊतांवर पलटवार केलाय. पाहूयात.
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात ठाकरेंनी एल्गार पुकारलाय, तर खासदार संजय राऊतांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुघलांच्या काळात मेहमूद गझनवी होता, आताच्या या चोरीच्या प्रकरणात 25 गझनवी आहेत असं म्हणत राऊतांनी अनेक सवाल केले. यावर भाजपनं पलटवार केलाय. इतिहासावर बोलण्यापूर्वी स्वतःच्या कारभाराचा हिशोब द्या असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांना सवाल केले. सत्ताधारी हिंदुत्वासाठी आंदोलन चाललंय ना, तुम्ही त्याला सामील व्हायला पाहिजे. स्वतःला म्हणता ना हिंदुत्व सोडलं आम्ही. मग राम मंदिराची जी लूट सुरू आहे, जे दरोडे पडत आहेत, सीतेचं मंगळसूत्र चोरता, काय तुमचं धाडस. सीतेची पैंजणं चोरली आहेत, सीतामाईची रेकॉर्डवरती आलंय SITच्या. सीतामाईची पैंजणं, सीतामाईचा कंठहार, सीतामाईचं मंगळसूत्र, रामाचा मुकुट, रामाचे अलंकार, रामाची आभूषणं, रामाची कर्णफुलं, हे चोरून तुम्ही राज्य करताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत्या. सत्ताधारी झाले. कोण सत्ताधारी आहे? हां, विष खाऊन मेलं पाहिजे या सत्ताधाऱ्यांनी. अशी रामाची लूट केलेली आहे. हे दुर्योधनाचे सत्ताधारी आहेत सगळे. हे दुर्योधनवादी आहेत जे आम्हाला प्रश्न विचारतायत रामरक्षा आंदोलनावरून. त्यांचा बाप दुर्योधन आहे. गजनी, बाबर, अकबर यांची नावं घेण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही, कारण तुम्ही स्वतः मोहम्मद गजनी सारखं महाराष्ट्र लुटलाय. रोज 100 कोटी वसुली करून 90,000 कोटी रुपये तुम्ही लुटलेत. त्यामुळं आणि ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या वंशजाचा उदो करायचा, औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं उधळायची, अफजल खानाच्या दाढ्या कुरवाळायच्या, त्यामुळे तुम्ही मोहम्मद घुरी, गजनी, औरंगजेब, बाबर हे सगळं तुमच्यामध्ये एकत्रित आलंय. संजय राऊत हे नेहमीच धर्माच्या विरोधात बोलत असतात. ते सनातन विरोधी आहेत अशी टीका आदिनाथ संप्रदायाचे कलकी महाराज यांनी केली. संजय राऊतजी नेहमी जे आपले सनातन धर्म आहे, जो हिंदू धर्म आहे, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य करत असतात. आपल्या धर्माला बदनाम करण्याचं नेहमी वाक्य करत असतात. तर अशा गोष्टी करणं हे चुकीचं आहे. दरम्यान राऊतांनी केलेल्या टीकेला शिवसेनेनंही प्रतिउत्तर दिलं. वातावरणाला हवा देऊन त्यात पेट्रोल टाकण्याचं काम संजय राऊत करतायत असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. याचा सगळा तपास करतायत ना सरकार. सगळ्या एजन्सी त्याच्यात लागलेल्या आहे. 27 गेले का 28 गेले काय? हा संजय राऊत का तिथं मंगळसूत्र मोजत बसला होता का? काहीतरी बातमी द्यायची म्हणून सांगायचं का? मग ते 27 कंप्लेंट धारक याच्याकडे आले आहेत का कोणी? वातावरणाला हवा देऊन त्याच्यात पेट्रोल टाकायचं काम संजय राऊत करतायत. परंतु चोरी झाली हे निश्चित आहे, त्याची तपास सरकार निश्चित करेल. ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे. ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा जवळ केल्याचं बोललं जात आहे. आता राम मंदिराच्या देणगी चोरीवरून ठाकरेंनी भाजपलाच कोंडीत पकडलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. राम मंदिरातील दान चोरी विरोधात देशभरात संतापाची लाट आहे. या प्रकरणात कारवाईला सुरुवात झाली आहे, पण राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज हे देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राम मंदिराला दान केलेल्या पैशांचे आणि मौल्यवान दागिन्यांचं व्यवस्थापन करण्याची आणि सगळी दान प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त राहील याची खात्री करण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यामुळे राम मंदिर आंदोलनाशी संबंधित जुने कार्यकर्ते सुद्धा गोविंदगिरींबद्दल प्रश्न विचारतायत. त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जाते. त्यांची भूमिका आणि त्यांच्याबाबत असलेली तपास यंत्रणांची भूमिका दोन्ही बाबत आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पाहूयात. राम मंदिरात कोट्यवधींच्या
लोगों की आस्था का, एक राम मंदिर का मुद्दा करोड़ों लोगों की आस्था का। त्यामुळे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी माध्यमांच्या प्रश्नांपासून का पळ काढतायत हा प्रश्न विचारला जातोय. या मौनामुळे गोविंद देवगिरींच्या भूमिकेबद्दल संशय उपस्थित होतोय. आता गोविंद देवगिरी नेमके आहेत कोण, तर मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या बेलापूरचे ते रहिवासी आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 6 वर्ष 4 महिन्यांपासून खजिनदार म्हणून ते अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळतात. मंदिराच्या आर्थिक तपशिलावर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे. ट्रस्टच्या इतर अधिकाऱ्यांसोबत आर्थिक निर्णयांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. पण हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुद्धा गप्प बसल्यामुळे गोविंद देवगिरींना सुद्धा आता आरोपीच्या पिंजऱ्यात बघितलं जात आहे. खजिनदार कोषाध्यक्ष म्हणून आर्थिक बाबींची त्यांच्यावर जबाबदारी आहे. दान केलेल्या निधीचं व्यवस्थापन आणि सुरक्षा सुनिश्चित करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. रोख देणग्या, दानपेट्या, डिजिटल पावत्या आणि बँक ठेवींची नोंद ठेवणे त्यांचं काम आहे. दान केलेलं सोनं, दागिने, मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेची त्यांच्यावर जबाबदारी आहे. देणगी मोजणीची पद्धत निर्दोष असल्याची त्यांनी खात्री केलेली होती. मोजणी केंद्रावर CCTV आणि तपासणीची सोय असल्याचीही खात्री केली होती. रोजच्या देणग्यांवर कोषाध्यक्ष म्हणून त्यांची नजर असणं अपेक्षित होतं. इतके दिवस दान चोरी सुरू असताना हे त्यांच्या लक्षात कसं नाही आलं? दान, रक्कम, दागिने बाहेर कसे काय नेले जात होते? रोज दान लंपास केलं जात असताना त्याकडे दुर्लक्ष का केलं? कोट्यवधींचं दान चोरल्यानंतर सुद्धा ते आता गप्प का आहे? या सगळ्या गोष्टींमुळे गोविंद देवगिरी संशयाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे निभावली असती तर दानाची चोरी झालीच नसती. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आता कारवाईची मागणी होऊ लागली. जो गड़बड़ियां हुई हैं इसके लिए गोविंद देवगिरी जी कोषाध्यक्ष हैं, उनकी जिम्मेदारी है उनको आकर के इस बात को आय व्यय का प्रमाण देना चाहिए. ये उन्होंने अपनी दायित्व को अच्छे से नहीं निभाया. दान चोरी उघडकीस आल्यानंतर राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी ट्रस्टमधील पदाचा राजीनामा दिला. अनिल मिश्रांनीही राजीनामा दिला. त्यामुळे आता गोविंद देवगिरी कधी राजीनामा देणार असा प्रश्न विचारला जातोय. पहला जिम्मेदार तो कोषाध्यक्ष होता है, तो गोविंद देवगिरी वो कोषाध्यक्ष है. वहां पर आप लोग उनका भी नाम नहीं ले रहे हैं. कोष में गड़बड़ी है, कोषाध्यक्ष बिल्कुल बाइज्जत बरी है. अभी तक कोषाध्यक्ष जी नहीं आए. पैसे का लेन देन का ही तो मामला है और कोष ही प्रमुख है. या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गोविंद देवगिरींच्या कुटुंबियांनी मात्र त्यांचा बचाव केलाय. चांगलं काम करणाऱ्यांवर टीका होतेच असं गोविंद देवगिरी यांच्या भावाने म्हटलंय. तर आदिनाथ संप्रदायाच्या कल्की महाराजांनी गोविंद देवगिरी असं काही करू शकत नाही असं म्हणत घडलेल्या प्रकाराची नैतिक जबाबदारी मात्र त्यांनी स्वीकारावी असं आवाहन केलं. चांगलं काम करणाऱ्यावर नेहमी आरोप होतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामधून कोणीही आजपर्यंत सुटलेलं नाहीये. मोठमोठ्या महात्म्यांनाही हा त्रास झालेला आहे. माऊलींनाही त्रास झाला, तुकाराम महाराजांनाही त्रास झाला, समर्थ रामदासांनाही त्रास झालेला आहे. संतांना त्रास देणारी मंडळी तेव्हाही होती, आजही आहे. पण आत्मविश्वास असा आहे की पूजनीय स्वामीजींचं जीवन अत्यंत लहानपणापासून अत्यंत वैरागी जीवन राहिलेलं आहे, तपस्वी जीवन राहिलेलं आहे. जे व्यक्तिमत्व एका क्षणाचाही अपव्यय होऊ देत नाही तर एका कणाचाही अपव्यय होऊ देणार नाही ही खात्री मात्र आहे. की ज्यांनी रामाला शिव्या दिल्या, रामभक्तांवर गोळीबार केला, शरीराला रक्तरंजित केलं, अशा लोकांमध्ये रामभक्तीचा पूर येणं हे एक प्रश्न निर्माण होण्यासारखं आहे. आणि त्यामुळे असं त्याच्यामध्ये जास्त काही जाण्याची आवश्यकता नाही. संतांना त्रास होत आलेला आहे आणि त्यामुळे संत त्याच्याकरता तयार असतात की ते प्रार्थनाच करतात किंवा दुरितांचे तिमिर जावो. त्यांची दुष्ट वृत्ती नक्कीच रामराय नष्ट करतील, त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडेल. हे बघा, गोविंदगिरीजी हे एक परमसंत आहे आणि अशा परमसंतावर आरोप करणं हे एक चुकीचं आहे. परंतु जर असं काही असेल तर त्यांनी ती नैतिक जबाबदारी घेऊन योग्य ते पावले त्यांनी उचलली पाहिजे. गोविंद देवगिरींनी कोषाध्यक्ष म्हणून चांगलं काम केलं असतं तर ही चोरी झाली नसती. राम मंदिराच्या दानाची चोरी करणाऱ्या 8 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. आरोपींचे कुटुंबीय, नातेवाईक, ट्रस्टी, मंदिर व्यवस्थापन असे सर्वजण SIT चौकशीच्या फेऱ्यात आहेत. मग ज्यांच्यावर दानाच्या सुरक्षेची कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे
त्या कोषाध्यक्षांना चौकशीतून सूट का दिली जाते? गोविंद देवगिरींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? ते यावर काही बोलायला का तयार नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याची उत्तरं कोट्यावधी रामभक्त मागतायत. टीकेची झोड उठल्यानंतर आणि माध्यमांशी बोलण्याचं टाळल्यानंतर आता गोविंद देवगिरींनी एक पत्रक प्रसिद्ध करून आरोपांचं खंडन केलंय. त्यांनी म्हटलंय, राम भक्तांकडून हुंडीत अर्पित केलं जाणारं दान जिथे मोजलं जातं त्याचा माझ्याशी संबंध नाही. माझं वास्तव्य पुण्यात आहे. कथा वाचनासाठी माझा प्रवास निरंतर सुरू असतो. दान मोजण्याचं कार्य रोज चालतं. न्यासी बंधूंच्या देखरेखीखाली ते चालतं. माझ्या प्रवासाचा खर्च सुद्धा मी कधी मंदिराकडून घेतला नाही. रामाची निरपेक्ष सेवा करण्यातच मी धन्यता मानतो. दान चोरी किती झाली, कशी झाली हा तपासाचा विषय आहे. हा तपास मुळाशी जाऊन केला पाहिजे. तपास यंत्रणांवर माझा विश्वास आहे. दोषी वाचणार नाही, असं गोविंद देवगिरी यांनी स्पष्टीकरण दिलंय. राम मंदिर हे हिंदूंच्या शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर उभं राहिलंय. इतिहासात अनेकांनी यासाठी रक्तही सांडलंय. या सर्वांच्या त्यागानंतर, बलिदानानंतर उभ्या राहिलेल्या मंदिराच्या दानावर कोणी डल्ला मारत असेल तर हे चीड आणणारं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मवियाचा आणखी एक आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंना 20 कोटींची ऑफर आल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. धीरज लिंगाडेंनी हा दावा फेटाळून जरी लावला असला तरी राजकीय चर्चांना उधाण आलंय. पाहूयात. महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा अजूनही रंगतीये. त्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी आणखीन एक मोठा दावा केलाय. विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना 20 कोटींची ऑफर आल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये नव्या चर्चांना उधाण आलंय. या फोडाफोडीच्या राजकारणात आता काँग्रेसकडे मोर्चा वळल्याची चर्चा आहे. राऊतांनी हा दावा करताना एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. फोडाफोडीमध्ये मग्न असल्यानं स्ट्रेसमुळे शिंदे रुग्णालयात दाखल झाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. समाधान हा अत्यंत महत्त्वाचा शब्द. तुम्ही आमदार फोडताय, खासदार फोडताय, कार्यकर्ते फोडताय, पैसे देताय, 20-20 कोटी, 50-50 कोटी. कालसुद्धा एकाला 20 कोटीची ऑफर दिली. एक लिंगाडे नावाचे आमदार आहेत, बरं का, अशी माझी माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला? आणि मग इस्पितळात जाऊन स्ट्रेसमुळे दाखल व्हावं लागतं. हे करू नका. थांबा, कुठेतरी थांबलं पाहिजे. धीरज लिंगाडे हे काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार, साखर उद्योग आणि ग्रामीण राजकारणामध्ये सक्रिय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. काँग्रेस संघटनेमध्ये अनेक वर्ष विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली. काँग्रेसच्या संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये आणि मवियाच्या आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. दरम्यान संजय राऊतांचा हा दावा स्वतः आमदार धीरज लिंगाडे यांनी खोडून काढलाय. राऊतांचं वक्तव्य खोटं असून आपल्याला कुणाकडूनही ऑफर आलेली नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. तसंच आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय. हे एकदम खोटं आहे. अशी कुठलीही ऑफर आणि मला काही मिळालेली नाही. मला याबद्दल कुठलीही कल्पना नव्हती. आज सकाळी मी बसलो असताना मला आमचे संजय जाधवांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ असं असं स्टेटमेंट टीव्हीमध्ये संजय राऊत साहेबांनी दिलेलं आहे. मी त्यांना म्हटलं मला ते पाठवा, मला ऐकू द्या त्यांनी काय म्हटलेलं आहे. आणि मी ते ऐकलं तर मलाही आश्चर्य वाटलं की संजय राऊत साहेब महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी एकदम असं कसं काय स्टेटमेंट माझ्याविषयी केलं. मंत्री गिरीश महाजनांनीही राऊतांच्या दाव्यावरून टीका केली आहे. राऊतांनी बडबड करण्यापेक्षा आपली लोकं सांभाळावीत असा सल्ला महाजनांनी दिलाय. या प्रकरणावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांचा पक्ष त्यांना सांभाळायचा आहे, कारण ते प्रत्येक वेळेला म्हणतात ज्याला जायचं ते जा, ज्याला जायचं ते जा, आम्हाला गरज नाही, दारं उघडी आहेत. आता थोडं दारं बंद करायचा प्रयत्न करतात मला असं वाटतंय, पण आता हातातून सगळं निघून गेलेलं आहे. आता राहिलेलं काय? आणि जे राहिलेलं आहे ते थांबायला तयार नाही. आता तुम्ही दार बंद केलं तरी, आणि म्हणून आता ते प्रयत्न करतील, कारण शेवटी त्याला त्यांचा पक्ष वाचवायचा आहे, टिकवायचा आहे थोडासा. ऑपरेशन टायगर नंतर आता काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा होतीये. या चर्चेत संजय राऊतांनी काँग्रेसच्या आमदाराचं नाव घेतलंय. धीरज लिंगाडे यांनी या चर्चा फेटाळल्यात. मात्र राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो. त्यामुळे येणाऱ्या काळातच या चर्चेत किती तथ्य आहे हे कळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.
ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेल्यानंतर आता सचिन अहिरांनी थेटपणे आदित्य ठाकरेंना लक्ष केल्याचं दिसतंय. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत बोलताना सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामुळे ठाकरेंच्या सेनेचं पित्त खवळलंय. ठाकरेंच्या सेनेनं अहिरांना धारेवर धरलं, मात्र भाजपनं अहिरांच्या सुरात सूर मिसळत आदित्य ठाकरेंविरोधातील टीकेला बळ दिलंय. पाहूयात. त्यांनी तुमच्याशी इंटरॅक्ट करायला पाहिजे, पण ती दुर्दैवानी तशी परिस्थिती किमान मी जे जिल्हा बघतो तिकडे तरी नाही आहे. अर्थात त्यांनी तो विश्वासाचा भाग असे म्हणून झालं असेल, पण इंटरॅक्शन जो आपल्याला म्हणतो तो लॅक हे नकारता येणारच नाही ना. टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमधून सचिन अहिरांनी आदित्य ठाकरे यांच्यावर साधलेला हा निशाणा. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाऊन सचिन अहिरांनी थेट विधान परिषदेचं उपाध्यक्षपद मिळवलं. हे सगळं कसं घडलं हे टू द पॉइंट मुलाखतीत सांगताना सचिन अहिरांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडल्याचं सचिन अहिर म्हणाले. यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदेंच्या जिल्ह्यातील दौऱ्यांचाही दाखला दिला. फक्त मेळावे घेऊन होणार नाही, तर जिल्हा प्रमुखांशी ठाकरेंचा थेट संपर्क असला पाहिजे. मात्र तसं चित्र शिवसेनेत नव्हतं, असाही दावा सचिन अहिरांनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत केलाय. श्रीकांत शिंदे जसं लीड करतोय आता जिल्ह्यामध्ये जाणे, कार्यकर्त्यांशी इंटरॅक्शन करणे, हे करणे जे आपल्याकडे लॅक होत होता. कारण निवळ मेळावे घेऊन होणार नाही, तुम्हाला जोपर्यंत कार्यकर्त्यांशीच होणे. अर्थात ते केल्यामुळे फार एक नंबर आपण होत असे नाही, पण एफर्ट्स जे दिसत आहेत तो एक अट्रॅक्शनचा भाग होता. म्हणजे आदित्य ठाकरे एफर्ट्स घेत नव्हते का? नाही, ते नाही. बघा कसं आहे, प्रत्येकाची काम करण्याची एक शैली आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या पर्यायाने काय करायचं त्यांनी केलेलं आहे, ह्यांच्या पर्यायाने काय केलेलं आहे. पण जे एफर्ट्स आपल्याला जिल्ह्यामध्ये जाऊन घेणं, म्हणजे मी तर तुम्हाला अगदी सांगायचं असेल तर मी तर त्यांना एक दोन वेळा सांगितलं की तुम्ही माझ्यासकट कोणावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. तुमचा संपर्क हा जिल्हा प्रमुखांशी डायरेक्ट असला पाहिजे, थेट असला पाहिजे. त्यांनी तुमच्याशी इंटरॅक्ट करायला पाहिजे. पण ती दुर्दैवानी तशी परिस्थिती किमान मी जे जिल्हा बघतो तिकडे तरी नाही आहे. अर्थात त्यांनी तो विश्वासाचा भाग असे म्हणून झालं असेल, पण इंटरॅक्शन जो आपल्याला म्हणतो तो लॅक हे नकारता येणारच नाही ना. पण तुम्ही म्हणजे एक काय म्हणतात, तुम्ही तसे मितभाषी आहात, पण तरी तुम्ही हे एका फार डिसेंट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात की पक्षाच्या नेतृत्वाने दौरे केले नाहीत, भेटले नाहीत, रिव्हायवलचा प्लॅन नव्हता, हेच तुम्ही सांगताय ना? नाही, मी हे तर मी तुम्ही टीका करण्यापासून बचतात, पण तुम्ही फार सोप्या शब्दात हे सांगण्याचा प्रयत्न. आता त्याचा अर्थ तुम्ही आणि जे त्याचा वेगळा अर्थ बघणार आहे त्यांनी तो काढायचा नाही. पण मी सांगतोय ना, म्हणून नाही तर मी शब्दच वापरले नसते. सचिन अहिर यांनी टू द पॉइंट मुलाखतीत केलेल्या या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापलंय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सचिन अहिरांचा दावा खोडत त्यांच्या आरोपांवर जोरदार पलटवार करण्यात आलाय. सचिन अहिर दिवसभर आदित्य ठाकरेंच्या गाडीत फिरायचे असं म्हणत अंबादास दानवेंनी निशाणा साधलाय. तर सचिन अहिरांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करणं हास्यास्पद असल्याचं वैभव नाईक म्हणतात. हे पण सचिन अहिरेचे जुम्मा 4 दिन या शिवसेनेत, आणि तेवढ्या काळात शिवसेनेला मला असं वाटतं सल्ला देण्याचं काम ते करतायत. त्याच्यामुळे असे सल्ले शिवसैनिकाला गरज नाही. शिवसेनेची कामाची एक सिस्टीम आहे, आणि मला वाटतं त्या सिस्टीमनुसार आम्ही काम करत असतो. कोणाशी संपर्क करायचा आणि काय करायचा हे शिवसेना पक्षप्रमुखांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे सचिन अहिरांनी मला वाटतं सूर्यावर थोंकण्याचा प्रकार करू नये. असे कित्येक सचिन अहिर येतील जातील, शिवसेनेला काय फरक पडणार त्याच्यामुळे. ठीक आहे, एखादी जागा कमी आणि जास्त होईल. आदित्यंच्या नेतृत्वाखाली वरळीमध्ये शिवसेना भक्कम आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदित्यंच्याकडे आश्वासक चेहरा या ठिकाणी बघितला जातो, आणि त्यामुळे सचिन भाऊ खरं तर शिवसेनेमध्ये होते, आमदार म्हणून शिवसेनेमध्ये काम केलं होतं, आणि आता त्यांना उपसभापती मिळाल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेश केला, हे त्यांनी पण मान्य केलं आणि हे जगजाहीर आहे. आणि त्यामुळे आता आदित्यंवर आरोप करणं हे आता हास्यास्पद होईल. ठाकरेंच्या शिवसेनेनं सचिन अहिरांचा दावा फेटाळला असला तरी भाजपनं अहिरांच्या सुरात सूर मिसळत ठाकरेंना पुन्हा लक्ष केल्याचं दिसतंय. बरोबर आहे ना. आणि आता एवढा मोठा पक्ष अगदी वर्षभरामध्ये असल्याचं नसला चाललेला आहे. हे कशामुळे होतंय हे ते सांगतो की घरात बसून नुसतं बाईट देणं, तुम्हाला बातम्या देणं, त्यावर पक्ष चालत नाही. आपण राज्यभर प्रवास केला पाहिजे, फिरलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, कार्यकर्त्यांमध्ये गेलं पाहिजे. ते करत नाही आहेत. सकाळपासून आपला एक भोंगा सुरू होऊन जातो, त्यांना वाटतं जोरात चाललंय आपलं. मला वाटतं तसं नाही आहे प्रॅक्टिकली. आता सध्या राजकारणामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर त्याला संघटन लागतं.
सचिन अहिरांनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत थेट आदित्य ठाकरेंना लक्ष्य केल्याचं दिसलं. त्यामुळे सचिन अहिरांच्या या टीकेवरून राजकारण तापलंय. या राजकारणाचे पुढे काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH